जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. शिवाजी म्हणून जन्माला आलो नाही, पण शिवाजी म्हणून मरताना आनंद होतो असे शिवकाशीत. आणि 3000 लोकांशी एकटे प्राणपणाने लढले असे बाजीप्रभू देशपांडे. आणि शिवाजी महाराजांच्या पाऊल वाटावरनं जाताना खरंच मी धन्य धन्य झाले. काय शिकायचं छत्रपतीपासून? एक विजय मिळवला, नो सेलिब्रेशन. ध्येय गाठण्यासाठी अखंडितपणे 10 नोव्हेंबरलाच महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि एकानंतर एक किल्ले घ्यायला सुरुवात. खांद्यावर मोती पवळा, फुळ फुळ वाजे व माय. खांद्यावर मोती पवळा, फुळ फुळ वाजे आई राजा. टप्पे 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 गाठत गंमत जम्मत करत गाणी म्हणत बिस्किट खात चिक्की खात या चिखलवाटेने आम्ही निघालेलो. पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचा आजचा पहिला दिवस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय. पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचा आजचा पहिला दिवस आणि मोहिमेला ट्रेकिंगला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आता आम्ही आहोत शिवरत्न वीर शिवा काशीद यांच्या समाधीच्या परिसरामध्ये दर्शनासाठी निघालोय. ही आहे वीर शिवा काशीद यांची समाधी स्मारक. या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण, मावळ्यांचे पुतळे आहेत. हिंदवी परिवाराचे सदस्य येत आहेत या ठिकाणी. इकडून एंट्री आहे आणि इकडं हा स्मारकाचा परिसर. पन्हाळ्यावर आल्यानंतर या ठिकाणी आलंच पाहिजे, नतमस्तक झालंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, वीर शिवा काशीद की. स्मारकाच्या परिसरामध्ये शिवचरित्रामधले प्रसंग दाखवलेले आहेत. वीर शिवा काशीद यांच्याशी शिवाजी महाराज संवाद साधतायत असं. आणि पालखीतून निघालेले शिवाजी महाराज. इकडे लढाई दाखवली. मॅडम जय शिवराय. कसं वाटतंय? अप्रतिम वाटतंय, धन्य झाल्यासारखं वाटतंय. बर, खूप छान वाटतंय. पवित्र आणि पावन ठिकाणी आलोय. बर. अगदी स्वप्नपूर्तीसारखं वाटतंय. आणि शहारे आले मग अशी ते शिवा काशीदांचं पूर्ण जे लिहिलं होतं त्यांनी, त्यांच्याविषयीची माहिती. बरोबर आहे. हां. आणि काटा आला अंगावरती आणि तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. इतकी ही जिवंत चित्र आहेत. फार भारी वाटतंय. थँक्यू सो मच. येस सर, काय अनुभव? अतिशय छान वाटलं. आणि मनोमन आज मला या ठिकाणी सांगायला आवडेल की 16व्या शतकात या ठिकाणी शिवरायांच्या काळामध्ये शिवा काशीद, बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांचं कार्य हे अतिशय वाखाणण्याजोगं होतं. आज आपण 21व्या शतकामध्ये असतानासुद्धा जाती धर्माच्या बंधनात अडकलेलो आहे. पण शिवरायांच्या काळामध्ये मला सांगायला आवडेल, जातपात नव्हती. सर्व धर्मसमभावांना घेऊन ते त्यांचं स्वराज्याची निर्मिती केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांच्या काळात एकच जात होती, त्या जातीचं नाव आहे मावळा. धन्यवाद. पन्हाळ्यावर पोहोचलोय. इकडे आपले बरेच सदस्य आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता इकडे वीर शिवा काशीद यांचा मोठा पुतळा. जेव्हा आपण पन्हाळा सर्च करतो गुगलवर, यूट्यूबवर, हा पुतळा आपल्याला दिसून येतो. आणि इथूनच आपल्या मोहिमेला सुरुवात होते किंवा झाली असं म्हणायला हरकत नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खालून वीर शिवा काशीद यांचा पुतळा कसा दिसतो, हा परिसर कसा दिसतो, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. इकडून आता आम्ही आलो आहे आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा या दिशेला आहे. या परिसराच्या अगदी खूप जुन्या आठवणी आहेत. मी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मोहीम सुरू केली होती परिवारासोबत, तेव्हा मी, गुरुदादा, सुरेश, विजय आम्ही इथे फोटो काढला होता. तो फोटो आम्हाला अजूनसुद्धा आठवतो. त्या आठवणी कायम येत राहतात, कारण तिथं सुरुवात झाली होती म्हणून आपण आज इथं पोचलो आहे. त्यामुळे दरवर्षी मावळे वाढत आहेत, हिंदवी परिवार वाढतो आहे आणि शिवरायांचे मावळेसुद्धा वाढतात. त्यामुळं खूप आनंद होतो आहे की या मोहिमेमध्ये लोकांची संख्या दरवर्षी वाढते. हिंदवी परिवाराचे प्रमुख डॉक्टर शिवरत्न शेट्टी सर आलेले आहेत. आत्ताच त्यांचं भेट घेतली आपण. वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळा परिसरात आपण पोहोचलो. या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू आहे. डॉक्टर शेट्टी मॅडम आणि अर्चना मॅडम बसलेले आहेत. सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेत आहेत, काउंट करून घेत आहेत. हिंदवी परिवाराच्या मोहिमेमध्ये सहभागी झाल्यानंतर अशा पद्धतीचा
हातात बांधण्यासाठीचा एक बँड दिला जातो, जी ओळख आहे आपली, ग्रुप चुकू नये किंवा हरू नये किंवा कुणासोबत आलो हे कळण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवणाच्या ठिकाणी किंवा रूम अरेंजमेंटच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हे हिंदवी परिवाराचेच सदस्य आहेत. दाखवा. यस. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की, वीर बाजी प्रभू देशपांडे की, भारत माता की, वंदे भारत माता की शिवाजी महाराज जय. संभाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मोहिमेला सुरुवात होत आहे. या ठिकाणी पुतळ्याचं पूजन झालेलं आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं पूजन पाहुण्यांच्या हस्ते झालेलं आहे. मोहिमेला सुरुवात होत आहे आता. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आता काउंटिंग होणार आहे आणि मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात होईल. मागे आपले सगळे शिवभक्त बघताय तुम्ही, अतिशय उत्साह आहे. फक्त खंत एवढीच आहे की पाऊस नाही आहे. याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा आलो त्या वेळेला पाऊस धुके होतं असायचं, पण यावर्षी सगळीकडे पाऊस लवकर झाला आहे. त्यामुळे आता पाऊस कधी येतो याची वाट बघतोय आम्ही. मोहीम आणि पाऊस हे गणित, हे समीकरण आहेच. त्यामुळे तो 3 दिवसात तर पाऊस येणारच, पण आज आला तर थोडीशी जास्त मजा येईल. आत्ता आमचं काउंटिंग झालेलं आहे. कसं वाटतंय? एकदम बेस्ट. पुन्हा तोच विषय, पाऊस नाही आहे. पावसाची वाट बघतोय आम्ही चातकाप्रमाणे. तेजस्वी शिवचरित्रातील रोमांचकारी पर्व. पदभ्रमंतीला ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. जय शिवराय. चालू केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम. जय भवानी. जय शिवाजी. वीर शिवा काशीद की जय. 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. अरे जय 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 भवानी. कसा आहे उत्साह? कसा आहे? सुरुवातीचा उत्साह जोरात आहे सगळ्यांमध्ये. महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. भातशेती सुरू आहे. काही आपले शिवभक्त अशा पद्धतीने फोटोशूट करतायत. भातशेती थोडंसं क्लोज करून दाखवतो. जंगल वाटेने थोडंसं अवघड ट्रेकिंग करत वर आले आहे. मॅडम कसं वाटतंय? नीता मॅडम काय म्हणता? मजेत आहे. ज्या भूमीवरून शिवाजी म्हणून जन्माला आलो नाही, पण शिवाजी म्हणून मरताना आनंद होतो, असे शिवकाशीत आणि 3000 लोकांशी एकटे प्राणपणाने लढले असे बाजीप्रभू देशपांडे. आणि शिवाजी महाराजांच्या पाऊल वाटावरनं जाताना खरंच मी धन्य धन्य झाले असं स्वतःला मानते. धन्यवाद. जय शिवराय. इकडे भात लावणी सुरू आहे. काही आपल्या शिवभक्तांनी या ताईंना, मावशांना छान चॉकलेट भेट दिलेली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आता हे मुलांना देऊ नका असं सांगितलंय बघा. ह्यांच्याकडे चॉकलेट दिलेले आहेत. भात लावणी कशी उत्साहात सुरू आहे. जय शिवराय. एकदम छान. पाऊस पाहिजे होता, माझी मजा जास्त आली होती. बर. पाऊस नसल्यामुळे इकडे थोडं घामी घुम होतंय. घामेघूम होतं. ओके. पाणी प्या, निघू पुढे. जय शिवराय. आमचे पुण्याचे मित्र संतोष दराडे भेटलेले आहेत. जिंजीच्या मोहिमेवेळी आमची भेट झाली होती. मला चेहरा नाही लक्षात राहिला, पण आम्ही भेटलो तेव्हा लक्षात होतं. पण संतोषने ओळख दाखवली. छान वाटलं. कायम बघत राहतो आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी. जय शिवराय. जय शिवराय. कसं चालू आहे मोहीम? खूप छान. जय शिवराय मॅडम. कसे आहात? मस्त. काय काय मिस करताय मोहिमेमध्ये? मी तर चाललंच मिस करते आता.
आणि पाऊस पाऊस तर बापरे आता पडणार आहे व्याख्यान झालं की पाऊस पडणार आहे ना. येस, कारण डॉक्टर शिवरत्न शेट्टी सरांचं व्याख्यान आणि पाऊस हे पण समीकरण आहे. बघूया आता, कारण उन्हासारखं ऊन पडलंय. पठाराचं जे सौंदर्य आहे ते आहेच, पण इथं आम्ही जेव्हा जेव्हा आलेलो आहोत पठारावर, याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा आलोय त्यावेळेला धुकं आणि पाऊस असतोच. बघूया, आज थोडंसं वातावरण एकदम नॉर्मल आहे. आता शेट्टी सरांचं व्याख्यान आहे, त्याच्यानंतर आपल्याला जेवायचे डबे देणार आहेत. जेवणानंतर पुन्हा ट्रेकिंगला सुरुवात होईल. कुंभारवाडी मार्गे खोतवाडीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी आपली राहण्याची सोय पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी अशा पद्धतीने केली आहे. सर्व महिला एकाच घरामध्ये असणार आहेत, त्यामुळं काही अडचण नाहीये. पुरुषांची व्यवस्था 2 ते 26 या रूम मध्ये केलेली आहे. बऱ्यापैकी त्याचा मॅप आम्ही रात्री ग्रुपवर शेअर केलेला आहे. आपले तिथं गेल्यानंतर ही शिवभक्त तुमच्या मदतीसाठी असणार आहेत की आपल्या रूम कुठं आहेत. सर्वात महत्वाची सूचना म्हणजे ज्या आपल्या बॅगा आहेत त्या बॅगा गाडीमध्ये जाऊन आपल्या रूम पर्यंत आणायच्या आहेत. कुणीही गाडी रूम पर्यंत बोलवून घ्यायची नाहीये. 6 ते 7 फुटाचे छोटे छोटे रस्ते आहेत. आपल्याकडे बऱ्यापैकी 25 ते 30 गाड्यांची नोंदणी आतापर्यंत आहे. छोट्या गाड्या वेगळ्याच आहेत, काही सेल्फ ड्राईव्ह आलेल्या. त्यामुळे जर 1-2 गाड्या जर त्या ठिकाणी फसल्या तर पूर्ण गावाचं चक्रबंद पाडू शकतो आपण. एवढी अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुणीही गाड्या आपल्या रूमकडे बोलवून घ्यायच्या नाहीत. पन्हागड पावनखिंड मोहिमेत महाराष्ट्रातून आलेल्या तमाम शिवभक्तांचं छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मसाईच्या पठारावर हार्दिक स्वागत आहे. शेतामधून जात असाल 3 दिवसामध्ये शेतकरी भात लावणीचं काम करतो, त्या रोपट्यावरती पण तुमचा बुटाचा पाय पडला नाही पाहिजे. महाराज तुम्हाला 24 तास बघतायत ते. मला एक जणांनी विचारलं की डेफिनेशन ऑफ हिंदवी परिवार काय. म्हटलं साधी आहे, एकदम साधी आहे, की मला महाराज बघतायत 24 तास याचं भान असलेला शिवभक्त माझा आहे. आणि त्यामुळं आज काही लोक इंज्युअर्ड झाले समजा, म्हणजे ब्लिस्टर आले पायाला, कधी कधी गाड्यात बसून आलं तरी चालतं. काय शिकायचं छत्रपती पासून. एक विजय मिळवला, नो सेलिब्रेशन. ध्येय गाठण्यासाठी अखंडितपणे 10 नोव्हेंबरलाच महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि एकानंतर एक किल्ले घ्यायला सुरुवात केली. पहिला किल्ला वैराटगड ताब्यात आला साताऱ्याचा. वंदनगडाला, चंदनगडाला, सदाशिवगडाला, मच्छिंद्रगडाला, गुणवंतगडाला, भूषणगडाला. कोल्हापूरची महालक्ष्मी अवघ्या 15 दिवसात दिनांक 25 नोव्हेंबर 1659 ला मुक्त झाली आणि किल्लेपणाला अवघ्या 3 दिवसानंतर म्हणजे 28 नोव्हेंबरला हिंदवी स्वराज्याच्या ताब्यात आला. इतिहास आहे. म्हणजे 18 दिवसाची घोडदौड आहे. तुम्ही किल्ले प्रतापगड ते पन्हागड फक्त भूभाग नकाशावरती याद करा. 18 दिवसात जवळपास 150 किलोमीटरचा भूभाग अखंडितपणे परिश्रम करून जिंकणारा एकमेव महायोद्धा छत्रपती शिवाजी महाराज. डॉक्टर शिवरत्न शेट्टी सरांचं व्याख्यान झालंय आणि त्याच्यानंतर आता आम्ही पॅक लंच घेऊन जेवणाला बसलोय. या जेवायला. कसं झालं व्याख्यान? मस्त मसाईच्या पठारावर पॅक लंच, गरमागरम चपाती आणि बटाट्याची भाजी, सोबत सोलापूरची शेंगा चटणी. डॉक्टर शिवरत्न शेट्टी सर सगळ्यांना भेटायला बोलायला आलेले आहेत. लहान बालमित्र आहे, वर्षानुवर्षाचे बालमित्र. खूप जास्त अटॅचमेंट असते. 8 महिन्यात काय त्याला वाटावं की मी गेलो तर चालेल. मग बायको पोरं नसेल का आठवण. ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. शिवाकाशी त्यांनी जेव्हा महाराजांचे पाय पकडले ना, ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. असं वाटलं की आम्ही त्या क्षणाचे साक्षीदार होतो. तिथंच त्याच सदरेत आम्ही होतो असं वाटलं. जेवण झालेलं आहे आणि फोटो सेशन सुरू आहे. मी झोपून मस्त फोटो काढतोय. आता बघा, जेवणानंतर थोडं पडायचं होतं पण संधी मिळत नव्हती. जय शिवराय पोकरकर साहेब. जय शिवराय. शिवराय. काय म्हणतात सगळे शिवराय मावळे, काय म्हणतात? आज सोलापुरातला जे आपले शिवव्याख्यात आहेत शिवरत्न शेट्टी सरांचं इतिहास झालं. आज मसाई पठारावरती त्यांचं व्याख्यान झालं. जो इतिहास घडला
आणि आज हिंदवी परिवाराचा पण इतिहास झाला. असे पठारवरती कित्येक वर्षानंतर जे झालाच नव्हतं तो आज पहिल्यांदा व्याख्यान झालं आणि तो व्याख्यान ऐकून एवढे सुचता आणि ऊर्जा मिळाली की आम्ही अजून 54 किलोमीटर आरामात होतो. पण हा अनुभव इतका सुंदर आणि अद्भुत होता ना, त्या सरांकडनं, शेटे सरांच्या तोंडातून जे जे आम्ही ऐकलो ना इतिहास, त्याची उजळणी झाली जी आम्ही शाळेत शिकलो. आणि त्याच्यामुळे आम्हाला इतकी एनर्जी आली ना. व्हेरी बेस्ट. सुंदर आहे ना हा जो तुम्ही मोहीम ठेवलाय ना. सगळ्यांनी याचा अनुभव घ्यायलाच पाहिजे. जय शिवराय. जय शिवराय. आमचे स्नेही मार्गदर्शक ॲडव्होकेट महेश सर आता आपल्याला भेटलेले आहेत. सर, कशी सुरू आहे मोहीम? अतिशय छान वातावरण आहे आणि सकाळी आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मसाई पठारावर आता सरांचं व्याख्यान झालं. अतिशय प्रेरणा देणारं असं व्याख्यान होतं. त्यानंतर आम्ही आता कुंभारवाडी मार्गे खोतवाडीकडं प्रस्थान केलेलं आहे. संध्याकाळी साधारण 5च्या दरम्यान आम्ही खोतवाडीत पोहोचू. पहिला मुक्काम आमचा खोतवाडीत असेल आणि त्यानंतर मग सकाळी उठून पांढरेपाणी आणि पावनखिंडीकडे आम्ही प्रस्थान करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, वंदे, जय भवानी. जिथं जिथं फोटोचा भाग आहे किंवा फोटो सेशनला पॉइंट आहे तिथं पोरं थांबाच लागलेत. आता हे पोरं थांबा लागलेत, पण या थोड्याशा मोठ्या लोकांच्या मनात पण यायला लागले की जावं का. शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, वीर शिवाजी. खांद्यावर मोती पवळा, फुळ फुळ वाजे व माय. खांद्यावर मोती पवळा, फुळ फुळ वाजे व माय. अंबिका खानदेशनी पंढरपूर जाये व माय. अंबिका खानदेशनी पंढरपूर जाये व माय. पंढरपूरले दिन कोणनी भेटव माय. पंढरपूरले दिन कोणनी भेटव माय. पंढरपूरले तिनी बहिणी भेटव माय. पंढरपूरले तिनी बहिणी भेटव माय. खांद्यावर मोती पिवळा, फुळ फुळ वाजे व माय. खांद्यावर मोती पिवळा, फुळ फुळ वाजे व माय. अखेर चालत 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 मसाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलं. आता आत दर्शनाला निघालो. चला. मसाई देवी माता की, आई राजा, आई राजा. आजवर बऱ्याचदा इथं आलोय, पण प्रत्येक वेळी इथं पाऊस चिखल असायचा, लोक घसरायची. पण यावर्षी मात्र पाऊस नाहीये, चिखल नाहीये, लोक घसरत नाहीयेत. दर्शन छान झालेलं आहे देवीचं. मस्त एकदम वारा थंडगार वाटतोय. कसं वाटतंय गुरुदादा? एकदम बेस्ट सर, मस्त. मोहिमेचा पहिला दिवस अगदी उत्साही चालू आहे. फक्त पावसाची कमी आहे थोडीफार. येणार, येईल. मसाई देवीचं दर्शन झालंय आणि आता पुन्हा एकदा ट्रेकिंगला सुरुवात झाली आहे. नवीन येणाऱ्यांना असं वाटतं की कधी संपणार. आता तर सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आता देवीचं दर्शन झालंय. आता टप्पे 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 गाठत आपल्याला खोतवाडीला जायचं आहे. चला.
ज्यावेळेस इको फ्रेंडली क्लब सोबत आपण जोडले जाऊ त्यावेळेस इको फ्रेंडली क्लब सोबत असणाऱ्या मित्रांबरोबरची रेंज फुल असणार आहे आणि घरच्यांबरोबरची रेंज कमी होणार आहे. त्यामुळे इको फ्रेंडली क्लब एव्हरीथिंग इज गुड. लगे गाणं चेंज. पहिल्या दिवसाचं ट्रेकिंग संपत आलं पण पाऊस काय आला नाही. मात्र या चिखलवाटीनं आम्ही निघालोय आता खोतवाडीकडं. टप्पे 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 गाठत गंमत जम्मत करत गाणी म्हणत बिस्किट खात चिक्की खात या चिखलवाटेने आम्ही निघालेलो आहोत खोतवाडीकडे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आता आपल्यासोबत जे सगळे तरुण दिसत आहेत ते आहे शिवराय आणि त्याची टीम. कसं चाललाय ट्रेक? सगळेजण एन्जॉय केलेत पण पाऊस नसल्यामुळे पाहिजे तसं एन्जॉय झालेलं नाही. बरोबर का नाही? घामे घुम झालेत सगळे. पावसाळी ट्रेक आणि घाम निघालाय पण मजा आली आहे. आता उद्या जंगलात 7 महाराजांना भेटलेला तेवढा आम्हाला नाही भेटला पण मस्त होता, एक नंबर मजा आली. उद्या आपण जंगलातून जाताना पाऊस आलाच पाहिजे त्याशिवाय मजा येणार नाही. बरोबर ना? पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेचा आजचा पहिला दिवस. शेवटच्या टप्प्यात खोतवाडी अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर. इकडे आपल्याला अश्निस्तंभ दिसत आहेत. पन्हाळगडच्या वाटेवर आपल्याला हे दिसणारच. आणि आता हे आम्ही थोडंसं उलट चालून पायाला आराम देण्याचा प्रयत्न करतोय. खोतवाडीमध्ये सगळेजण पोचलेले आहेत आणि आता प्रत्येकाला कुणी कुठं जायचं आहे याची माहिती दिलेली आहे. प्रत्येकानं सांगितलेलं आहे कोणी कोणत्या रूममध्ये किती जण जायचं. इकडे चहाची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे सगळ्यांसाठी. आता काही जण चहा घेत आहेत, काही जण रूमकडे निघालेले आहेत, काही जण फ्रेश पण झालेले आहेत आता.